सण आले म्हटल्यावरती आपोआप आपल्या घरामध्ये खरेदीला सुरुवात होते आणि त्याच्यामध्ये बायकांची खरेदी म्हटल्यावरती त्याच्यामध्ये त्या नेहमीच व्हरायटी शोधत असतात आणि अशीच काही व्हरायटी ज्वेलरीची मी घेऊन आलेली आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे की खूप वेगवेगळे प्रकार आहेत आणि थोडेसे वेगळे आहेत। प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळे हवे असतात। अगदी आपण म्हणतो आपण साडी घालत असू, ड्रेस घालत असू, काहीही असो, पण आपल्याला थोडीशी वेगळी ज्वेलरी नेहमीच हवी असते। पारंपरिक ज्वेलरीला आपण कुठे म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात पाहत असतो। तसेच ही काहीशी ज्वेलरी आहे। इथे जरी तुम्ही बघितलं तरी ह्या दागिन्यांमध्ये सुद्धा तुम्हाला भारतातल्या वेगवेगळ्या कला एकत्र केलेल्या दिसू शकतात। हे तुम्ही हे जे गळ्यातले पाहतायत ह्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला ओडिसाचे जे आपण म्हणू शकतो त्याप्रमाणे सगळी कला इथे तुम्हाला दिसू शकेल। हे पण सेम त्याचंच आहे। इथे बघितलं तर त्यांच्या सांगण्यानुसार हे वारली पेंटिंग म्हणजे वारली आपलं जे असतं ती पूर्ण कला ह्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेली आहे। हे साधारण गळ्यातले जे आहे ते तुम्हाला फक्त असे घालायचे आहेत आणि मागणं नॉट म्हणजे गाठ बांधायची आहे फक्त। सो बेसिकली खूप वेगवेगळे आणि छान छान पर्याय तुम्हाला आता येणाऱ्या सणांसाठी नक्कीच इथे पाहायला मिळू शकतील। इथे बघितलं तरी बेंगॉलचं म्हणजे बंगालचं प्रतीक असलेला हा जो फिश आहे तो सुद्धा त्यांनी या दागिन्यांमधून दाखवलेला आहे। असे अनेक वेगवेगळे प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळतील। इथे जरी तुम्ही बघितलं तर हे एक वेगळ्या प्रकारचं आहे। अगदी म्हणजे अशा प्रकारच्या दागिन्यांचा तुम्ही मंगळसूत्र म्हणून देखील वापर करू शकता। ह्याच्यामध्येच हल्ली खूप सिल्वर ज्वेलरीची जी तुम्ही बघू शकता की ट्रेंड सध्या सिल्वर ज्वेलरीचा आहे। आपण साडी असो, ड्रेस असो, सिल्वर ज्वेलरी जास्त आता प्रेफर केली जाते। तर ह्याच्यातसुद्धा वेगवेगळे सिल्वर मोटिव्ज असलेले आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात। जे बघू शकतो छान सिल्वरचं फक्त पेंडंट दिलं, एकदम सिंपल आहे आणि बाजूला सगळे मोती लावलेले आहेत, त्यामुळे दिसायला अगदी अट्रॅक्टिव्ह आहे। ह्याच्यामध्ये सुद्धा आपण जसं मी तुम्हाला सांगितले की भारतातले वेगवेगळे जे प्रतीक आहेत कलेचे ते सगळे त्यांनी या दागिन्यांमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याप्रमाणे इथे झारखंडचे एक कला असलेली सुद्धा त्यांनी इथे दाखवलेलं आहे। तुम्ही बघू शकता म्हणजे एकंदरच जर तुम्हाला फेस्टिव्ह सीझनमध्ये काहीतरी वेगळं करायचं असेल, घालायचं असेल तर खूप छान छान प्रकार दागिन्यांचे तुम्ही बघू शकता। हे जरी तुम्ही बघितलं तर अगदी छान घुंगरू ह्याला लावलेले आहेत। त्यामुळे सणांसाठी काही खरेदी करायचं असेल तर अशा प्रकारची ज्वेलरी आहे जी थोडीशी अँटिक आहे, थोडीशी वेगळी आहे, त्याला तुम्ही नक्कीच प्रेफरन्स देऊ शकता। कॅमेरामन बासूसह मी स्वरदा वाघुले, ABP माझा, मुंबई। घे भरारीमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक। तुम्ही पाहत रहा ABP माझा।